सर्व
शरण जे हनुमंता शरण शरण जे हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता शरण जहानो शरण शरण जहानो शरण शरण जहानो शरण शरण जहानो शरण शरण जहानो तुम्हारा
शरणाचे हनुमंता चरण शरणाचे हनुमंता
शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडलिकाय धातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा वर्धापन दिनानिमित्त हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने देहूचे निवासी छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्तीचं लक्षण भक्तीचा मार्ग दाखवणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल सेवेसाठी ज्ञानेश्वर प्रास्तिक भजनी मंडळ सगळे गुरुवारी असतील या ठिकाणी मृदुंगाचार्य ऋषी महाराज असतील सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आपले चांद भाऊ असतील गुरुवर्य तात्काळ बाबा असतील माझे वडील असतील सगळेच मंडळी आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग शरण शरणजी हनुमंत
तुझं आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावाव्या सुद्धा. बरं हे विचारणारे कोण आहेत? जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतायत? आम्हाला भक्तीची वाट काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावाव्या सुद्धा. भक्ती कशी करावी तिची वाट दाखवा. त्याच्यानंतर शूर आणि धीर स्वामी काजी तू साधा. म्हणजे हनुमान या ठिकाणी शूर तर होतेच, धीर म्हणजे धैर्यवान सुद्धा होते. आणि तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या रुद्र म्हणजे जगद्गुरु हनुमंत तुकाराम महाराज सांगतात हनुमंतराया महादेवाचा अवतार, अभंगाचा भाव. या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित सगळे ग्रामस्थ असतील, सगळे मंडळी असतील, तुम्ही या ठिकाणी मला कीर्तनाची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तुमचा आभार. सुंदरराव सेवेनेकरी निकम बाबा असतील सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. अभंग जर पाहायला गेलं तर भक्तीचं लक्षण सगळ्यात महत्वाचं, भक्ती महत्वाची. आज आपण देवाकडे गेलो, आपण काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा पाया पडतो का देवाकडे मागतो? असं घाबरू नका, बोला पटापट. पाया पडतो आणि काय मनामध्ये मागणं मागतो, जे काही देवाकडे मागायचं इथे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा देवळे एका ठिकाणी सांगतायत भक्ती सोपी, भक्ती पंत बहु सोपा. आणि दुसऱ्या ठिकाणी सांगतायत भक्ती ते कठीण शोळावरील पोळी. बरोबर आहे. एका ठिकाणी सांगतायत भक्ती सोपी पण आहे आणि एका ठिकाणी सांगतायत भक्ती अवघड पण आहे. लक्षामध्ये घ्या. पण या ठिकाणी तुम्ही एकदा भक्तीच्या मार्गाने चालू झाले तर तुम्हाला तिथं हळूहळू भक्ती कशी कठीण हे कळायला सुरुवात होते. जोपर्यंत आपण शाळेतच जात नाही तोपर्यंत अभ्यासक्रम कळत साधा प्रश्न. जोपर्यंत आपल्याला एखाद्या स्वयंपाकातलं काही नॉलेज नाही, त्यात मीठ किती टाकावं हे कळलं का? पण तुम्ही एकदा सुरुवात केली का हळूहळू तुम्हाला ती भक्तीची लक्षणं कळत जातात. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा बरं शरणजी हनुमंता. जी कोणाला म्हणतो माणूस? ज्याला रिस्पेक्ट देतो. एकतर पत्नी नवऱ्याला म्हणते किंवा संत देवाला म्हणते. आपण कोणाला म्हणतो का? जी काय चाललंय तुमचं? पूर्वीच्या काळात छत्रपती शिवरायांच्या काळात जी शब्द वापरला जायचा, आता तो शब्द राहिला. काही ग्रंथामध्ये जी शब्द नाहीये, म्हणजे स्वामी शरण हनुमंता. आणि जी काही ग्रंथामध्ये गाथ्यामध्ये आहे, प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा काय असेल ते असेल. पण या ठिकाणी शरण कोणाला गेले? जगद्गुरु तुकोबा आहे. बरं ते लहान आहेत का? जगद्गुरु तुकोबा आहे. अनु रेणुया तोकडा तुका आकाश एवढा, तरी पण ते त्यांना शरण गेले. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं जगद्गुरु तुकोबा आहे काही अभंगामध्ये तुमच्या आमच्या आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आशा आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. कधी कधी आपल्याला हात जोडून सांगतात, पण ते तुकोबा इतके लहान आहेत का तुम्हाला आम्हाला सांगायला? इकडं पहा माझ्याकडे चालू दे, त्यांचं चाल घेते. माझ्याकडे पहा हा अभंग लक्षामध्ये घ्या. अजिबात तुम्हाला बाहेर घेऊन जाणार नाही. पुढच्या वर्षापर्यंत हा अभंग लक्षात राहील. बरं जगद्गुरु तुकोबा लहान आहेत का? काही वेळेस तुम्हाला आम्हाला हात जोडून सांगतात की बाबा इथून मागे झालं ते सोडून द्या, पण आता तरी पुढे. बरोबर. या ठिकाणी शरणजी हनुमंता. बरं हनुमंतरायांना शरण जायचं म्हणजे हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? शंकराचा, महादेवाचा अवतार. बरं चिरंजीवी आहे. बरं या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं आता इथून मग आपला हा वर्धापन दिन किती आहे? 21वा. म्हणजे 21 वर्ष तुम्ही कीर्तन चांगली ऐकली असते. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला? शृंग ऋषींनी दशरथ राजाला दिलेला जो प्रसाद होता हा पत्न्यांमध्ये वाटून घे. फळ काही ठिकाणी प्रसाद, कारण की आज अवघड फळ कोणतं एखाद्याचं नाव घ्यावं एखादं म्हणलं बाबा ते फळ नाही. काही ठिकाणी लाडू चवले की काही ठिकाणी सफरचंद चवले की जे काही फळ असेल ते त्या गरुडाने घारेने उचललं आणि त्यातला एक प्रसाद अंजनीकडे. मग जर एका दृष्टीने पाहायचं म्हटलं हनुमंतराय आणि प्रभू श्रीरामचंद्र कोण आहेत सांगा ना, बोला. एका ठिकाणी ते भाऊ आहेत आणि एका ठिकाणी दास आणि म्हणजे गुरु आणि शिष्य आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या ठिकाणी गुरुच्या समान त्यांना मानलेलं, त्यांनी दास्यत्व स्वीकारलेलं. म्हणजे एका अंगाने पाहिलं तर व्यवस्थित त्यातलाच काही प्रसाद तिकडे गेले. मग अंजनीने जो दशरथ राजाने यज्ञ कोणता केला होता? पुत्र कामष्टी यज्ञ होता. पुत्र कामष्टी यज्ञामध्ये सगळं काही तुम्हाला माहिती आहे. आता 21 वर्ष तुम्ही ऐकले नाही, मला जन्म परत सांगायचा नाही. बरं ज्यावेळेस हनुमंतराय लहान होते त्यावेळेस त्यांनी सूर्याला सुद्धा सोडलं का? नाही सोडलं. म्हणजे प्रत्येकासोबत खेळ त्यांनी चालू केला. त्यांचं जे बालवय होतं त्या पद्धतीने ते खेळ. आणि त्यांना एका ठिकाणी ऋषीमुनींनी शाप दिला होता. त्यांची ती सगळी झोपड्या वगैरे उचलून त्यांनी डोंगरावरती ठेवलं. ऋषीमुनींनी शाप काय दिला होता? जोपर्यंत तुला भगवंताचं स्वरूप भगवंताची भेट होत नाही तोपर्यंत तुझ्याकडे किती शक्ती तुझ्या लक्षात राहणार, स्मरण राहणार. बरे या ठिकाणी जर पाहायला गेलं
शरण शरण जी हनुमंता तुझं आलो रामदूत. बरं जगद्गुरु तुकोबाराजांना काय विचारतायत मी तुला शरण आलो? त्याच्याकरता एक कथा बघा. एक व्यक्ती रोज सकाळच्या पारी, आता आपल्याकडे घरोघरी झाले, पण पूर्वीचा काळ ज्या वेळेस तो शौचाला जायचा किंवा सकाळच्या वेळेस प्रातर्विधी करण्यासाठी बाहेर जायचा, त्यावेळेस त्यातलं उरलेलं पाणी एका बाबळीच्या झाडावरती तो पाणी ओतायचं, उरलेलं पाणी. आणि असं करत 12 वर्ष होत गेली. आणि 12 वर्षानंतर पिशाच त्याला प्रसन्न झालं. कोण? पिशाच प्रसन्न झालं. पिशाच्याने प्रश्न केला, बाबा आता मी तुला प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेस त्या व्यक्तीने, गुरुस्वामी काय ठिकाणी त्याचं नाव दाखवलं गेलेलं आहे, त्या व्यक्तीने त्यांना विनंती केली की मला प्रभू श्रीरामचंद्रांची भेट घ्यायची आहे. बरं आता आपल्या गावात मला वाटत नाही एवढं रामकथा झाली, साधारणपणे 10-12 वर्षापूर्वी गावात एकदा रामकथा झाली होती, बरोबर आहे का? पूर्वीच्या काळी गावोगावी मंदिराच्या पुढे रामकथा व्हायची. त्यांनी सांगितलं त्या रामकथेला जा. रामकथेला गेला तर तुला तिथं हनुमंतराय भेटतील आणि हनुमंतराय तुला प्रभू श्रीरामचंद्रापर्यंत घेऊन जातील. तो कथेला गेला पण त्याला काय हनुमंतराय कुठं दिसले? आता आपण इथे आपल्यामध्ये हनुमंतराय आपल्याला दिसत का कुठे? पण ती चिरंजीवी आहे, ती कुठं ना कुठं आहे. तिथे गेल्यावरती तो परत त्या पिसच्च्याकडे गेला दुसऱ्या दिवशी, मला हनुमंतराय दिसले नाही, कोणत्या रूपात हे कळालं नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं, कथा चालू होण्यापूर्वी एक वृद्ध व्यक्ती तिथे आणि कथा संपल्यावरती 15 ते 20 मिनिटानंतर 1 तासानंतर मग तो व्यक्ती तिथं जायला लागेल. तो व्यक्ती हनुमंतराय आहे, एकदम वृद्ध व्यक्ती. दुसऱ्या दिवशी तो गेला आणि त्याने तिथे गेल्यावरती त्या बाबांचे पाय पकडले आणि मला सांगितलं का हो मला प्रभू श्रीरामचंद्रांची भेट घडवायची. ती व्यक्ती कोण होती? हनुमंतराय. तर त्यांनी प्रथम सांगितलं मी काय हनुमंतराय नाही, काहीच नाही, पण तो पायच सोडायला तयार नाही. पण शेवटी त्या हनुमंतरायाने आपल्या मूळ रूपामध्ये त्याला दर्शन दिलं आणि त्यावेळेस त्याने पाय पकडला, बरोबर आहे. आणि त्यावेळेस तो म्हणू लागला, शरण शरणाजी हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबट. दुसऱ्यांदा जगद्गुरु तुकोबाराय. बरं भक्तीचं लक्षण गाथेमध्ये अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग आपल्याला भक्तीची लक्षणं सांगणारे आहे. पण या ठिकाणी तुकाराम महाराज हनुमंतरायाला विचारतायत का भक्ती कशी करावी. बरोबर आहे. आता आपल्याला जर एखाद्या आमदाराकडे खासदाराकडे जायचं असेल, आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणाची गाडी घेतो? बोला ना, असं घाबरून पाहू नका माझ्याकडे, एक तर तुम्ही लई लांब बसले, मला अशी जवळ माणसं लागते. पहिला पिय सापडतो आपण, त्याचा स्वीय सहाय्यक सापडतो. एखादं मोठं मंदिर आहे, मंदिरात आपल्याला देवाला काहीतरी द्यायचं, आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणाकडे देतो? पुजाऱ्याकडे देतो. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय हे स्वतः पुजारी पण आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, बरोबर. पण स्वतः जगद्गुरु तुकोबाराय त्यांना विचारतायत का मी तुला शरण आलेलो आहे, मला भक्तीचं लक्षण कसं करायचं, भक्ती कशी करायची हे तू सांग. बरं भक्ती करत असताना 9 भक्तीचे प्रकार आहेत, बरोबर आहे. भक्तीचे 9 प्रकार आहेत. आता तुम्ही लेच गंभीर झाले, गंभीर होऊ नका. मला एखादं चरण सोडू दे, मी सांगतो विनोद वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो. भक्तीचं लक्षण, भक्ती करत असताना तुमच्याकडनं दोष घडले नाही पाहिजे. काय मात्र तुम्ही ऐकत असाल, तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही. भक्तीमध्ये 4 दोष असतात: सकामता, दांभिकता, व्यभिचार आणि पापाचा परिग्रह. सकामता म्हणजे चालू चालू तुम्हाला सांगू जातो, एखादी आपण सुपारी खाणारा व्यक्ती, त्याची सुपारी केवढी असते? बोला ना पटापटा. सुपारी खाणारा व्यक्ती त्याची सुपारी चांगली मोठी असते, टबूक. आणि आपण सत्यनारायणाच्या पूजेला सुपारी आणतो, केवढ्या असतात? विषय क्लिअर झाला. बरं आपण जो देवापुढे नैवेद्य ठेवतो, नैवेद्य केवढा असतो देवापुढचा? आणि आपलं नैवेद्य सकामता, बरोबर. त्याच्यानंतर ना दांभिकता. दांभिकता म्हणजे काय? जे मला येतं, माझ्याशिवाय दुसरं कोणालाच येत नाही. दंभ, बरोबर. एखादं मी कीर्तन करे, मला दंभ तयार झाला, माझ्याशिवाय दुसरं कोणाला कीर्तन येत नाही. दुसऱ्या दिवशी भगवंतराय म्हणून तू खाली बस, ते बाप दुसरा, हा दंभ. पापाचा परिग्रह. पापाचा परिग्रह म्हणजे काय? आपण पुण्य करायला जातो पण पाप माथे पडतं. आता इथं सगळी जण बसले, पण तुमचं लक्ष कोणाकडे आहे? काहींचं लक्ष चपलीकडे आहे का नाही? काहींचं लक्ष हातामध्ये लागली, गावात मिरवणूक झाली, बरोबर. त्याच्यानंतर ना व्यभिचार. व्यभिचार म्हणजे काय? मनामध्ये तुम्ही काही चांगली काम करता असताना मनामध्ये व्यभिचार आला तर ती भक्ती देवाला आवडत. मग जर आपल्याला भक्ती करायची असेल, भक्तीचे 9 प्रकार आहेत, बरोबर आहे. मग भक्ती कोणत्या मार्गाने केली पाहिजे? तुम्ही मोबाईलला कीर्तन लावून सुद्धा जी केलेली भक्ती, तुमच्या कानावरती देवाचं नामस्मरण पडलं तरी ती भक्ती फार मोठी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तुम्ही
कारण की या ठिकाणी कीर्तनाला जरी आले नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे किती एका जन्माचं नाही जन्मांतरीचं पाप जळतं पण कधी ज्या वेळेस तुम्ही नामस्मरण कराल नामकीर्तन भजनाला जाल त्यावेळेस तसे तुमचे पाप जळणार आहे का जळतील ना थोडस किलो आपल्याला जे काही करायचं असतं त्याच्याकरता घालून या भार राहिलो निश्चिंत एकदा देवावरती भार घातला तर देव तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो बरं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय मी तुम्हाला मगच सांगितलं तुकोबारायांचा अधिकार काय लहान नव्हता इतकी संकट आयुष्यामध्ये वाट्याला आली पत्नी गेली मुलं गेली सावकारकी गेली थांबले जगद्गुरु तुकोबाराय थांबले का आपल्या एका मालाचं पैसे झाला नाही आपण देव पूजायचं लगेच सोडून देतो सोडतो दुधाला 2-4 रुपये कमी झाले लगेच देवाविषयी दुजा भाव तयार होतो पण जगद्गुरु तुकोबाराय असू दे किंवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज असू द्या प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःख आले संत थांबले का नाही थांबले ज्ञानोबरायांच्या वाट्याला तो मित्र म्हणतो सगळ्यात जास्त संतांमध्ये दुःख जर कोणाच्या वाट्याला आला असेल तर त्यांच्या वाट्याला थांबले ज्ञानोबराय 4 ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिले अमृतानुभव चांगदेव 65 ज्ञानेश्वरी हरिपाठ बरोबर आहे जो अभ्यास आहे त्याच्याकरता अमृतानुभव जो योगी आहे त्याच्याकरता चांगदेव 65 आणि जो ज्ञानी आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकरता काय सांगितलं हरिपाठ आपण करतो का हरिपाठ आपली का हरिकडच पाठ आहे का नाही हरिकड पाठ नित्य नेमन आम्ही ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ आपल्याला नाही काही जमलं नाही ज्ञानेश्वरी उचकता आली ना कौस नाही गाथा उचकता आला उचकुना पण हरिपाठातला मोजून 20 मिनिटं हरिपाठात व्यवस्थित होता व्यवस्थित केला तर 20 ते 25 मिनिटात हरिपाठ चांगल्या पद्धतीने होतो पण या ठिकाणी अभंग जर पाहायला गेलं शरण शरणजी तुमच्या पुढच्या वर्षी मागच्या वर्षी कोणता अभंग घेतला होता 21 वर्ष झाली माऊली बाबा पटाडे वगैरे मोठे मंडळी आलेले आहेत तसं तुम्ही ज्ञानदानाचं अन्नदानाचं काम तुमच्या हातानं भरपूर दिवसांपासून होतं कारण की पुण्य भरपूर मोठं असतं कोणत्या रूपात तुमच्या वाट्याला येईल सांगता येत नाही पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आहे तुकोबाराय शरण शरणजी तुमच्या ध्यानात राहिलं पाहिजे पुढच्या वर्षी बाबा नाही राहिले ध्यानात तर नाही राहू दे पण अभंग ध्यानात राहिला पाहिजे जर आपण देवाची भक्ती करतो आणि भक्तीमध्ये जर दोष आढळले तर ती भक्ती कामाची का या ठिकाणी आपण भक्ती करत असताना आता अवघड आहे आजकाल काही मंदिरात आले घरून आवाज आला ओ चला पाणी भरायचे माणूस देवाच्या सुद्धा पाया पडायला जात असंच एक व्यक्ती होता आणि मी कीर्तनाला गेलो सगळं काही व्यवस्थित म्हटलं बायकोच्या ऐकणारी मंडळी सगळी लाईन तुझी होती म्हटली ह्या बाजूला आणि जो बायकोचा ऐकतात तो ह्या बाजूला हळूहळू एक 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 सगळेजण एका बाजूला गेले आणि एकटाच गडी एका ठिकाणी थांबला लक्ष द्यावा का बायकोच ऐकणार म्हटलं वा कुणीतरी भाग आपल्यामध्ये आहे म्हटलं बाबा रामकृष्ण म्हटलं रामकृष्ण म्हटलं का हो तुम्ही बायकोच ऐकत नाही का नाही म्हटलं मी बायकोच ऐकतो ना तिनेच घरून निघताना सांगितलं होतं जास्त गर्दीमध्ये जाऊ नका त्याच्यामुळे तो एका बाजूला थांबला आपण जी काही भक्ती करत असताना त्याच्यामध्ये दोष आढळले ती भक्ती देवाला आवडत त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे जातो त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण
चालू असल्यावरती नाही वाजवते, मला सांगावं लागत आता वाजव. तर टाळी वाजवण्याचे दोन फायदे आहेत. एक तर तुमच्या शरीरात असणारे 72,000 नसा मोकळे होतात. किती? 72,000 नसा मोकळे होतात. आणि दुसरा, आजूबाजूला जर एखादा डास मच्छर आला असेल तर तो थोडा खावला तर त्याच्यापासून संरक्षण. बरं, टाळ्या वाजवायच्या बाकी ठेवल्या, बाकी राहिले. माणूस काय म्हणतो, आज चला एवढं पाणी भरायचं बाकी राहिले, उद्या आपण मोटर टाळून काय करू, म्हणा ना पाणी भरू. तसं टाळ्या जर शिल्लक ठेवल्या तर पुढचा जन्म हिच्यासाठीच घ्यावा लागेल. सगळी टाळ्या वाजवायला, देवाचं नाम स्वतः चालू असू द्या. बरं, एक गोष्ट कशी, आमचं सांगणं काम आहे. एकदा मी मनसरला एका बाबा बरोबर बसलो. बाबाने तिकीट काढलं पारगावचं. मी बाबाच्या शेजारी, आणि बाबा अवसरेमध्येच उतरला. बाबा उतरल्यावर असं खिडकीपाशी खाली उभा होता. म्हटलं, बाबा का इथंच उतरले? काय नाही म्हणलं, मी कंडक्टरला फसवलं. काय? कोणाला फसवलं? कंडक्टरला. तिकीट कुठली काढली होती? कंडक्टरचा तोटा आहे काय? आता तुम्हाला टाळे वाजवायचं काय तुमच्यावरती. विठ्ठल पहिल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शरण शरणजी हनुमंता, म्हणजे शरण गेलेले. बरं, शरण आपण जातो, आपण शरण कोणाला गेलं पाहिजे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरं, या ठिकाणी संत काय बारीक नाहीत ना. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांकडे जर तुम्ही गेले, संत काय हलके नाहीत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांकडे सगळं काही आहे, तरी पण जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या चरणाजवळ गेलेले. बरं, भक्ती कशी करावी? भक्ती कशी करावी? बरं, या ठिकाणी हनुमंतराय लहान होते का? महादेवाचा अवतार. बरं, एकदा आता पूर्वीच्या काळामध्ये युद्ध जर जिंकलं तर त्यांच्या गळ्यामध्ये माळा घातल्या जायच्या. एक प्रसंग असाच, प्रभू श्रीरामचंद्र प्रत्येक आपल्या वानराच्या सैन्याच्या गळ्यामध्ये माळा घालत, आणि ती सगळ्यांची घातली, पण हनुमंताच्या गळ्यात काय माळा घातली? सीतामाईला वाईट वाटलं. सीतामाईने काय केलं, आपल्या गळ्यातल्या नवरत्नाची माळ काढली आणि हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातली. दृष्टांत घरी घेऊन, माळ नवरत्नाची, आपल्याला तुळशीची माळ जडवते आजकाल. आहेत का माळा? सचिनराव, आजकाल लय अवघड झाले. एखादा माणूस आयुष्यात माळ घालीत, पण तिथे गेल्यावरती ती माळच झाली ना, तुळशीची पानं. तो आयुष्यात काय करायचं ते केलं, पण आता तरी पवित्र होऊन जा. आपल्याला ज्या वयात कळतं त्या वेळात आपण तुळशीची माळ गळ्यात घालायला काय हरकत आहे का? एक आजी अशीच माझ्याकडे आली, 60-70 वर्षाची आजी असेल, आणि मी असंच बोललो, आजी हातात अशी टपुऱ्या माळाची माळा घेऊन आली. म्हणलं, आजी काय? म्हणली, काय नाही बाबा, माळा घालायची. 80 वर्ष. 80ला आजीला म्हटलं, अगं तू 20 वर्ष राहिली, ती एक्सपायरी जवळ आली, काय लाहाजी करते? आता गॅरंटी नाही कधी काय. नाही म्हटली, माळा घालायची. म्हणलं, का आजी माळा घालायची? इथून मागं घातली नाही, आता का घालायची? आजी म्हटली, आता बाबा पहिल्यासारखं मला चावत म्हणून माळा घालायची. ही भक्ती देवाला आवडेल का? बरं, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील आपलं तारुण्यात या ठिकाणी परमार्थात चालू केला. छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी जगत भ्रमंती केली. कितव्या? 16व्या वर्षी. 16व्या वर्षी आद्य गुरु शंकराचार्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. पहिला ग्रंथ 16व्या वर्षी लिहिला. आपल्याकडे 16व्या वर्षी कितवीला जातो पोरग? 10वीला. तरी ते कॉफ्या करून पास होत आहे ना. माणसाला सार कशात आहे आसार कशात आहे हे कळत नाही तोपर्यंत त्याला भक्ती कळणार. मला एक सांगा, आंब्याची कुई आणि आंब्याचं टारकन याच्यामध्ये सार काय आणि आसार काय? कुई काय? आंब्यातली कुई काय आहे? अजिबात घाबरू नका. जीएसटी डीबीटी धाड नाही काय आपल्या. कुई काय? आसार आहे. आंब्याचं मजबूत सार आहे. भुईमुगाच्या शेंगा काय आहेत? सार आहे. आणि टारपल तसा संसार म्हणा आसार आहे. सोडून आपण लगेच संसार आसार आहे आणि देवाचं नाव सार आहे. आपण जे काही करतो त्याच्यामध्ये देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. भक्तीत वेगळं काहीच नाही. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला कशामुळं? भक्ती घालून या भार. मी मग सांगितलं पूर्णत्वाने एकदा तुम्ही देवाच्या चरणाजवळ गेले ना ते चरण सोडायचं नाही. बरं, देवाने तुम्हाला आम्हाला 84 लक्ष नंतर मनुष्य देह दिलाय. किती? तुम्हाला आता ते मग सारखं सांगावं लागत काय कळा.
विनोदाशिवाय आजकाल कीर्तन नाही बाबा. आणि जर जास्त खोलत शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, एक मनुष्य जन्म. एक बाबा असा संसारात इतका गुचला विचारा ज्याला म्हणतात. संसारात ना तुम्ही आम्ही सगळे सुचले. शेवटचा काळ जवळ आला. यम न्यायला आला बाबाला. यम म्हटलं बाबा चल पिशवी भरली का तो, तुम्ही काय जे लागेल ते घेतले का? तो म्हटलं सगळं घेतलं, पण मला पुढचा जन्म इथंच भेटला पाहिजे, ह्याच संसारात भेटला पाहिजे, ह्याच कुटुंबात भेटला पाहिजे. बरं देव भोळा आहे. देव म्हणला तर तसं पुढचा जन्म त्या बाबाला त्या कुटुंबामध्ये बैलाच्या रूपात कळाला. कशाच्या? बरं बैलाला काय खावं लागत? वैरणीपेक्षा फटके बैल खावे लागतात. तो गाड्यात पडू द्या नाही धावताना चालू द्या, चापकाचा फटका सुटत. परत बाबाचं त्या कुटुंबावरती संसारावरती प्रेम जगलं. बाबाने परत विनंती केली मला पुढचा जन्म ह्याच कुटुंबात पडू दे. देव म्हणला तर तसं पुढचा जन्म भेटला कुत्र्याच्या रूपात. चुकली यावर मग फेरा पडत. कुत्र्याच्या रूपात भेटला. कुत्र्याला काय खावं लागतं? मला लय विचार करता मला बक्षीस आहेत माहिती. हा शिळ्या भाकरी दगडी आणि आयुष्यभर घाबरू नका, मी तुमचा आहे तुम्ही माझी. बरोबर. आयुष्यभर दगडी खावे लागतात, शिळ्या भाकरी खाव्या लागतात. बरोबर आहे. चांगलं त्याच्या वाट्याला येत. तरी बाबाचं त्या संसारावरचं प्रेम उठलं. संसारावरती इतकं प्रेम चुकल्यावर मग फेरा पडे प्रमाण पण आलं त्याच अनुषंगाने सांगतो. आणि पुढचा जन्म देव म्हणला. त्या व्यक्तीने देवाला विनंती केली की मला ह्याच कुटुंबात मिळते. पुढचा जन्म भेटला नागाच्या रूपात. नागाच्या रूपात बारीक पिल्लू मोठं झालं. मोठं झाल्यावरती बाबा म्हणला चला घरात काही डेकोरेशन केले, फर्निचर केले का लाद्या बदलले. आतमध्ये बाबा गेला. घरातले नातवंड पोतवंड खेळत होते. त्यांनी आरडाओरड चालू केली. घरामध्ये कोण आले? नाग आले. नाग कोण होतं? घरातली सगळी मंडळी तरुण मंडळी जमली आणि काठीने बाबाला बरं मारणारी कोण होती? आता लक्षात घ्या बरं का, तुम्हीच क्लिअर करा. मारणारी कोण होती? घरातलीच होती. घरातल्यांनीच बाबाला मारलं. मग आपलं जसं संसारावरती प्रेम आहे, शेवटी आपला घात कोण अंती जाशील ऐकणारे प्राणी माझे माझे. मला एक सांगा, अग्निडाग दिल्यावरती किती वेळ माणूस तिथं थांबतो? 15 मिनिटं 10 मिनिटं एकदा. बाबा बरोबर आहे का? अग्निडाग दिल्यावरती ठराविक म्हणजे प्रेम क्षणिक आहे. पण आपण जर देवावरती प्रेम केलं, देवावरती घालून या भार राहिलो नाही किंवा प्रत्येक क्षणाला देवाच्या जवळ आपण गेलं तर देवावरती होणारं प्रेम आपल्याला चिरंतन टिकणार आहे. चिंता माणसाला जिवंतपणे जाळते. चिंता माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिंता बेल्यावरती जाळते. या ठिकाणी मी सांगत होतो तर ती नवरत्नाची माळ आता इथपर्यंत दृष्टांत आलं बरं का. माझं थोडं राहतं लक्षात. नवरत्नाची माळ सीतामाईने काढून त्याच्याकडे दिली. हनुमंतरायाच्या गाळ्यामध्ये घातली आणि गळ्यामध्ये नवरत्नाची माळ घातल्यावरती ते वांडर कुळातील हनुमंतराय असल्यामुळे झाडावरती गेले. एक मणी घ्यायचं, दाताखाली फोडायचं, त्याच्यात पाहायचं आणि टाकून द्यायचं. आता समजा मी इथं आले आणि मला जर तुम्ही एखादं 2 तोळं सोनं दिलं, मी टाकून देईल का? तिथे नवरत्नाची माळ होती. पाहिजे टाकून द्यायचे. सीतामाईला प्रश्न पडला. सीतामाईने त्याला विचारलं बाबा हे काय चाललंय तुझं? तू एक मणी खाली टाकतोय, नवरत्नाची माळ आहे. हनुमंतरायाने उत्तर दिले याच्यामध्ये मला माझे प्रभू श्रीरामचंद्र दिसत नाही. त्यावेळेस तिथं असणाऱ्या सैन्यांनी सीतामाईने एक विचारलं त्याला, याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र दिसत नाहीत, मग तुझे श्रीरामचंद्र आहेत कुठे? त्यांनी त्यावेळेस आपला हृदय फाडलं. त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्राची त्या ठिकाणी रूप त्यांना पाहायला मिळालं. इतकी भक्ती लागते. भक्ती करणं सोपं नाही.
किती मोठा गण लावला, किती मोठा गण लावला, तर फायद्याचं दास्यत्व निकट हनुमंत म्हणून देखिले राम चरण, म्हणून देखिले राम चरण. दास्यत्व निकट हनुमंताने केले, म्हणून देखील रामचरण. ज्या वेळेस हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या जवळ आले त्यावेळेस त्यांना जवळ जायचं होतं. आता एखादा समजा आपल्या गावात म्हणजे तालुक्याचा आमदार आहे किंवा एखाद्या तालुक्याचा आमदार आहे, त्याच्या जवळ जायचं म्हणल्यावरती त्याच्या जवळची 4-5 जण जवळ येऊन देतात का आपल्याला? देतात का जवळ? नाही होते. मग त्यावेळेस हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली, देवा आता मला काही तुझ्या जवळ यायला फार अवघड वाटतं, पण एक काम कर, ज्या वेळेस तुला जांभळी येईल का जांभळी त्यावेळेस चुटकी वाजवायचं काम माझ्याकडं दे. बरं जांभळी कधी येईल सांगता येतं का? त्याच्यामुळं हनुमंतराय बरोबर सोबत राहिले. त्यांनी काम काय मागितलं होतं? फक्त ज्यावेळेस तुला जांभळी येईल त्यावेळेस फक्त चुटकी वाजवण्याचं काम माझ्याकडे. आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जायचं म्हटलं तर काहीतरी त्याला जवळची माणसं आपल्याला जवळ जाऊन देतात का? नाही. त्या पद्धतीने हनुमंतराय इतक्या प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेले कारण की प्रत्येक क्षणाला त्यांच्या सोबत होते. जर आता तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहिली, ज्यावेळेस सीतामाईचं हरण झालं, सीतामाईचं हरण झाल्यानंतर ना प्रभू रामचंद्र असेच पुढे पुढे जात असताना त्यांना सुग्रीव भेटला. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र दोघेही समदुःखी होते, बरोबर आहे. सुग्रीवाची पत्नी कोणी पळवली होती? वालीने पळवली होती. दोघेही समदुःखी होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आणि सुग्रीवाने एकमेकाला असं सांगितलं का मी तुला या संकटातून वाचवून तू मला सीतामाईला आणण्यासाठी मदत कर. बरं मला एक सांगा, रावणानं सीतामाईला पळवली कुठं ठेवली? तिला अशोक वाटिकेत ठेवली, अशोक वनामध्ये ठेवली. जर एखाद्या स्त्रीला जर रावणाने पळवली असते तर त्याने तिला महालामध्ये ठेवली असते, बरोबर आहे. कारण की रावण पाहायला गेला तर रावण कोण होता? ब्राह्मण होता, ब्राह्मण, बरोबर आहे. त्यांच्याकडनं दुराचार कधी होत नाही. त्याच्या मनामध्ये ठराविक वासना तयार झाली आणि तो ब्राह्मण असल्यामुळे त्यावेळेस त्याने प्रभू रामचंद्राचं मुख पाहिलं होतं. त्यावेळेसच त्याने मनामध्ये ठरवलं होतं शेवट माझा झाला तर कोणाकडनं झाला पाहिजे? रामाकडनं. कोणी कोणासोबत बळाने वैर घेत नाही. समजा तुम्ही गावात गेले आणि तुम्हाला 2 व्यक्ती भेटले, पहिल्याने तुम्हाला शिव्या दिल्या, शिव्या कळतात, आणि दुसरा म्हणला रामकृष्ण आले, तुम्ही सगळ्यात पहिलं कोणाकडे झाला? ऋषी बाबा. रामकृष्ण आले नाही, पहिले ज्यांनी शिवे दिले त्याच्याकडे. माणूस चांगलं सोडून देतो आणि वाईटाच्या मागे लागतो. जर पाहायला गेलं आता नामाची ताकद पाहा का, भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा, रावणाच्या कुळामध्ये जन्माला येऊन देखील हिरण्यकश्यपू देवाचं नामस्मरण करत होता. बरं त्याला मारण्यासाठी प्रयत्न थोडे नाही केले. त्यांच्या किल्ल्यावरनं खाली टाकलं, हत्तीच्या पायदळी दिलं, त्याला उकळते तेलामध्ये टाकलं, तेलामध्ये तेलाचं रूपांतर कमळामध्ये झालं. ही ताकद कशामध्ये होती? नामामध्ये होती. तुझ्या नामाचा तुझ्या
तुझ्या नावाचा महिमा तुझं न कळे, तुझ्या नावात किती ताकद आहे हे तुला सुद्धा माहिती आहे. आता वर्धापन कोणाचा आहे? हनुमंतरायाचा. मी आता थोडा अजिबात तुम्हाला बाजूला घेऊन जातो. ज्या वेळेस समुद्रामध्ये दगड टाकले, दगडावरती काय लिहिलं जात होतं? श्रीराम राम. ही बातमी रावणाच्या लंकेमध्ये गेली. त्याचा सैनिक पळत आला, रावणाला सांगितलं, अहो त्यांचे दगड पाण्यावरती तारतात दगड. रावण म्हणला आता ते काहीतरी डोकं लावावं लागेल. रावणाने दगड घेतला, दगड आणि पाण्यामध्ये टाकला. त्याचा दगड तारला. दगड कोणाचा दगड? रावणाचा देखील दगड तारला. मग त्याच्या पण सैन्याला जरा धीर आला, तर आता आपण काही का होईना, आपण एवढं मोठं संकट आपल्यावरती नाही, आपल्या देखील रावणाचा दगड पाण्यावरती तारला. आणि संध्याकाळी ज्यावेळेस तो महालामध्ये असताना त्याची पत्नी, रावणाची पत्नी, नाव काय? मंदोदरी. मंदोदरीने विचारलं, तुमचा देखील दगड पाण्यावरती तरंगला, कसा तरंगला? एकदा विचारलं, दोनदा विचारलं, स्त्री हट्ट काय चांगला? रावण म्हटला, थांब तुला सांगतो, कोणाला सांगू नको, पहिली दरवाजाची कडी लावून घे. रावणाने सांगितलं, मी दगडाला शपथ दिली होती प्रभू श्रीरामचंद्रांची, कारण की तुझा दगड जर पाण्यावरती तरंगला म्हणजे ही शपथ दिली होती. शपथ देणारा कोण होता? पाहिलं का त्याने? देवाने नामाने पाहिलं, हा रावण आहे का कोणी, तरी तो दगड पाण्यावरती तरंगला. इतकी ताकद देवाच्या नावामध्ये असते. विठ्ठल एवढी ताकद देवाच्या नावामध्ये असते. मला रिटर्न भेटत नाही. रिटर्न भेटत तिकडं आहे. हॅलो, इकडचं असू दे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला नामाची ताकद ज्या वेळेस कळते, त्याच वेळेस खरा जीवनाचा साथ करतो. माणूस जीवन जगत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या अभंगामध्ये काय सांगितलं? शरण शरणजी हनुमंता तुझा आलो रामदूता. मग भक्ती कशी करायची? बरोबर आहे, भक्ती कशी करायची ती आम्हाला दाखवून ह्या अभंगाच्या काय भक्तीच्या वाटा, भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, भक्तीच्या वाटा.
भक्तीच्या त्या वाट्या मज दावाव्या. ज्या क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला चांगली माहिती चांगला नॉलेज आहे माणूस त्यालाच विचारतो. समजा इथं बैलगाडा मला की एखादा चांगला असेल एखाद्याला गोरा घ्यायचा असेल तर कोणाला घेऊन जातं त्यातला जाणकार घेऊन जातो. लक्षामध्ये घ्या आता मला कीर्तनाला इथं आलो मला काय अडचण आली मी बाबा सारख्यांना विचारतो वारकरी संप्रदायातले जे मंडळी आहेत त्यांना विचारतो का तर ते त्यातले जाणकार. पण जगद्गुरु तुकोबार आहे कोणाला विचारताय हनुमंतरायाला विचारताय. पहिल्यांदा शरण गेले त्याच्यानंतर ना शरण गेल्यानंतर ना माणसाने कोणाला हे जर असं प्रेमाने रामराम केला ना तर म्हणायचं याला काहीतरी नक्की मनामध्ये. आजकाल माणसं म्हणतात राम राम पप्प्याचा आता चांगला नोकरीला लागलाय हाय का एखादी पोर. आजकाल असंच आहे. आम्ही कुठे कीर्तनाला गेलो का 15-20 मिनिटं बसून देतात आम्हाला 15-20 मिनिटं लगेच बाबा तुमच्याकडे आमचा समज आहे गो. असंच आजकाल म्हणजे माणूस पुढे गेला का त्याच्या मनामध्ये काय व आम्हाला पुढे काहीतरी याच्यातनं भेटेल काहीतरी निष्पन्न होईल याच पद्धतीने माणूस वाटचाल करतो. जगद्गुरु तुकोबार आहे इथं हनुमंतरायाला विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. म्हणजे भक्तीची वाट तुम्ही हनुमंतरायाच्या जवळ गेले पण तुम्ही इतकी भक्ती केली का देवाने तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या सोबत ठेवलं. बरोबर आहे म्हणजे शेवटपर्यंत तुमच्या सोबत ठेवलं. आपण भक्ती करतो आपण सगळेजण भक्ती करतो. आता एक माझा प्रश्न पडतो समजा आपण एखाद्या मंदिरात गेलो मंदिराच्या बाहेर कोण असतं भिकारी असतात काहीतरी जे हातामध्ये ताटले असते आणि भिकारी असतात. आपण काय त्यांना 4-2 रुपये द्यायचे असतील तर देतो नाही तर पुढे बघतो आणि आपण देवाकडे हात जोडल्यावरती काय काय मागतो फार कांद्याच्या रेट पासून वास्तविकता आहे आजकाल. बरोबर आहे देवाकडे गेल्यावरती आता इथं हनुमंतरायाच्या जरी गेले तेव्हा या वर्षी 500-600 होता पुढच्या वर्षी अजून 400-500 हजारापर्यंत कांद्याचे मार्केट जाऊ दे. आपण देवाकडे गेल्यावरती अनेक मागणं मागतो मग आपल्यापेक्षा भिकारी चांगला नाही फक्त आपल्याला काय मागतात आपल्याकडे फक्त पैसेच मागतात. आपण देवाकडे गेल्यावरती अनेक मागणे बघतो देवाला तुम्ही काय करता काय नाही तेच असतात. आपण जर देवाकडे मागणं मागतो पद्धतीने आपली भक्ती कशीच पाहिजे. आपण देवाकडे जर एखादं मागणं मागतो बरोबर आहे आपली भक्ती देखील त्याच पद्धतीने पाहिजे. म्हणजे भिकारी तर आपल्यापेक्षा 100 पटीने मनान चांगले आहेत 100% चांगले आहेत. आपण देवाकडे गेल्यावर ते अनेक मागणे मागतो. बरं देव असे चित्ती त्याची घ्यावी सगळं. बरं या ठिकाणी जर हनुमंतराया जर तो प्रासक्तीच्या वाट्याला गेला नसता अनेक मानले होते तशीच वाटणार हनुमंतराय देखील राहिले असते. बरोबर आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादा चांगला व्यक्ती आला तरच तुमचं जीवन पुढे पुढे व्यवस्थित चालू जातं. लंकेमध्ये रावणाला किती भाऊ एक रावण दुसरा कुंभकर्ण आणि तिसरा कुंभकर्ण काही उठला नाही ठराविक काळ त्याचा झोपेचा असायचा. आजही आपल्याकडे भरपूर कुंभकर्ण आहे. आता इकडे एवढं नामस्मरण चाललं मी इथे येणार माही एखादा डुकला होईल बाकीचा. आणि तिसरा बिभीषणाने कोणाच्या नावाची संगत धरली राम नामाची संगत धरली. देव त्यांनी पाहिला नाही पण तरी त्यांनी रामनामाची संगत धरली. म्हणजे असे तुम्ही एखाद्याच्या संगतीमध्ये जा बरं संगत लई महत्वाची मी संगत काय सांगत असतो. एक पेढेवाला शुक्रवारच्या बाजारात बसला पेढे विकायला बसला त्याने कंदी पेढे वगैरे वगैरे सगळं काही व्यवस्थित लावलं तोंडाला पाणी लावलं पेढे व्यवस्थित लावले सगळं काही व्यवस्थित झालं. आणि पेढे व्यवस्थित लावल्यानंतर तिथं बाजूला एक थोडी जागा होती तिथं उंदीर झुरळ मारणारा पेढेवाला त्याचा आवाज चालू झाला पेढेवाल्याचा या खाऊन तर फार गोड आहे. आणि तो शेजारी होता तो काय म्हणायचा खाल्लं का तो काय करायचा तो त्याचे गोळे विकत होता त्याला याचं पेढेशी काय गेलं ते ना अख्खा बाजार संपत आला. पेढेवाला म्हणायचं या खाऊन तर फार गोड आहे. शेजारचा म्हणायचा खाल्लं का म्हणते तुम्ही चाल का पेढे घ्यायला ते अख्खा बाजार संपला त्याचा 1 रुपयाचा धंदा झाला का तर संगत माणसाच्या आयुष्यामध्ये जर संगत चुकली प्रत्येक क्षणक्षणी आता इथं तर वारकरी संप्रदायाची मंडळी याची संगत मारायला आपले नसते मी आपल्या तिथं दुकानावर बसलो असतो 5-50 संगत संत नदी करणे संगत संत नदी करणे संगत नमका सार्थक जो कर दे
जीवन का सार्थक करले संगत संतनती करले संगत संतनती करले. संगत कोणाची करायची? संतनकी करले. आयुष्यामध्ये जर आपल्या वाट्याला संत जर आपल्या सानिध्यात असले तर आपलं जीवन एका वेगळ्या दिशेने चालतं. व संत संगतीचे काय सांगू? संतांची संगत जर तुमच्या आमच्या वाट्याला आली ना तर ती फार महत्वाची असते. असंच एक दृष्टांत. एकदा राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेला, लिंबाचं झाड तिथं खाली झोपलं विश्रांतीसाठी. लिंबाच्या झाडावरती आता तुम्ही सांगा, लिंबाची सावली दारा तुटक तुटक असते, एवढी दाट नसते. मग तिथं एक उन्हाची तिरी राजाच्या नेमकी डोळ्यावरती जात होती आणि झाडावरती दोन पक्षी बसले होते. पहिला होता राजहंस आणि दुसरा होता राजहंस. म्हटला आपला राजा आहे, त्याच्या तोंडावरती ऊन येते, त्याने पंख मोठे केले आणि तिथं राजाच्या तोंडावरती येणारा ऊन थांबला. त्याच्यासोबत कोण होतं? कावळा वाईट गुन्हे असतो, त्याचे काही गुण चांगले नसतात. त्याने तिथं विष्ठा टाकलेली. विष्ठा नेमके राजाच्या तोंडावरती. कावळ्याने विष्ठा टाकली आणि कावळा उडून गेला. हे संगत सांगतो ना, फार गरजेची. राजाने वरती पाहिलं, त्याला कोण दिसलं? राजा. त्याने काय केलं होतं बिचाऱ्याने? सावली दिली होती राजाला. राजाने धनुष्याचा बाण घेतला आणि त्याला मारून टाकलं. त्याचं तिथं शेवट झाला. दृष्टांत संपला. लक्षात घ्या, आपल्याही आयुष्यात अशा अनेक कावळे घाण करतात आधी ढेकणाच्या संगे हेरा जो बंगला. ढेकणाच्या संगे हेरा जो बंगला. ढेकणाच्या संगे हेरा जो बंगला. हेरा जो बंगला. तू संगे नारीला साधू तैसा. तू संगे नारीला साधू तैसा. ढेकणाच्या संगे हेरा जो बंगला. ढेकणाच्या संगे हेरा जो बंगला. लेखनाच्या संगे हिरा जो. जर आपल्या आयुष्यात चुकीच्या माणसाची संगत आली तर आपलं जीवन 100% याला जाणार म्हणजे जाणार. या ठिकाणी सुग्रीव आणि प्रभू श्रीरामचंद्र दोघंही समदुःखी होते. पुढे गेलो जागेवर आणि ज्या वेळेस रामाने शब्द दिला सुग्रीवाला, मी तुला तुझी पत्नी मिळवून देऊ. वालीचा आणि सुग्रीवाचं युद्ध झालं. प्रभू श्रीरामचंद्रांनी वालीचा तिथं शेवट केला. मग सुग्रीव म्हटले, आता तुम्ही मला या दुःखातून बाजूला काढलेले, आता मी तुम्हाला ठराविक काळानंतर मदत करेन. ठराविक काळ गेला पण सुग्रीवाच्या काही ती गोष्ट लक्षामध्ये राहिली. पण ठराविक काळानंतर सुग्रीवाचं सगळं काही सैन्य आणि प्रभू श्रीरामचंद्राचं सगळं काही वानर सेना सगळी पुढं जात असतात. सीतामाईला शोधायचं. पण शोधणार कोण? वानरामध्ये आता आपण सगळे तिथं बसलेले. तुम्हाला सांगितलं तुम्ही नामस्मरण करा, सगळे करणार आहेत का? पण एखाद्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल आणि त्याच्या जर कानावरती हा शब्द पडला तर आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं, 100% करायला. तिथं असणारे वानरामध्ये हनुमंतराय, त्यांच्या तोपर्यंत आपल्या शक्ती काय तोपर्यंत लक्षामध्ये, त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं की तुमच्यामध्ये ही शक्ती आहे तर तुम्ही उड्डाण घेऊ शकता, सीतामाईचा शोध घेऊ शकता. प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमंतरायला सांगितलं तुम्ही उड्डाण घ्या. आणि सीतामाई कुठे गेली सापडली? लंकेमध्ये हनुमंतराय गेले. 2-3 दृष्टांत म्हणजे कीर्तन संपलं हातामध्ये बरोबर. हनुमंतराय तिथे गेले. हनुमंतराय गेल्यास त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रावणाच्या महालामध्ये पाहिलं. तिथं काही सीतामाई दिसली. दुसरं कुंभकर्ण, तो घोरतोच होता, तिकडे त्यांनी डोकवलं सुद्धा. पण तिसऱ्या महालात ज्यावेळेस डोकवलं त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राचा जप चालू होता त्याच्यात, जय राम श्रीराम जय राम, जय राम श्रीराम जय. विभीषणाला विचारलं की इथं आमची सीतामाई आणली का? अशोक वाटिकेमध्ये असणारी सीतामाई त्यांना दृष्टीमध्ये पडते. हनुमंतराय तिथे गेले, त्यांनी विचारलं. आता एक गोष्ट लक्षामध्ये, हनुमंतराय द्रोणगिरी पर्वत आणू शकतात, सीतामाईला उचलून आणणं अवघड होतं का? अवघड होतं का? सोपं होतं. सीतामाईला हातावरती
पण आपण स्वामीवरती किती भक्ती करतो. सीतामाईला स्पर्श देखील त्यांनी त्यावेळेस केला. त्यांनी सांगितलं तर सीतामाई प्रभू श्रीरामचंद्र आता हळूहळू राम सेतू तयार करायच्या दृष्टीने चालले. आणि मग नंतर मग तुमचा राम सेतू तयार झाल्यानंतर ते तुमच्यापर्यंत येतील, रावणाचा वध होईल, सगळ्या गोष्टी होतील. आणि असंच हनुमंतराय जायचे. आणि एक दिवस सीतामाई असं आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरत होते. सिंदूर आता नाही भरते आपल्याकडं, उत्तर प्रदेशच्या किंवा तिकडच्या माईला भरतात कपाळात. त्यावेळेस त्यांनी पाहिलं, हनुमंतरायाने सीतामाईला विचारलं, सीतामाई हे काय करताय तुम्ही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हे लावल्यामुळं पतीची आयुर् वाढले जाते, आपल्या नाही का त्यांचं जीवनमान वाढलं जातं. हनुमंतराय तसेच आतमध्ये गेले आणि डायरेक्ट तो जो कुंकवाचा करंडा होता डायरेक्ट आपल्या अंगावरती ओतून घेतला. हनुमंतरायच्या सगळ्या अंगाला तो शिंदूर लागला, कुंकू लागला. तर तसेच सीतामाई पुढे आले. म्हणले आता माई मी कसं दिसतो? ते म्हणले अरे हनुमंत हे काही केले, तो अख्ख्या अंगावरती कुंकू होतलाय. आपण म्हणतो ना हनुमंतराय कुंकू होतलाय. ती म्हटले तुम्ही तर म्हटले होते ना आपल्या स्वामीची आयु याच्यामुळे वाढली जाते. माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना इतकं आयुष्य मिळावं, इतकं आयुष्य मिळावं, त्यांच्या वाट्याला दुःख येऊ नये म्हणून मी माझ्या अख्ख्या अंगावरती सिंदूर ओतून घेतलं. तेव्हापासून हनुमंतरायाच्या अंगावरती सिंदूर आहे, लक्षामध्ये. आणि अजून एक दुसरा देवीचा दाखला आहे, पण तो दाखला पूर्णत्वाने देता येत नाही, कारण की देवीच्या ठिकाणी हनुमंतराय जाऊन बसले होते, त्यांनी त्यांच्या अंगावरती सिंदूर ओतून घेतलं. असे 2 दाखले हनुमंतराय आपण म्हणतो ना. त्याच्यामुळं या ठिकाणी भक्ती कशी असावी, भक्ती 2-4 गोष्टी क्लिअर झाली. शूर आणि धीर स्वामी काजी तू साध. शूर पाहायला गेलं तर हनुमंतराय पहिल्यापासून होते, त्यांनी सूर्याला देखील सोडलं. आणि धीर धैर्यवान कसे होते जर पाहायचं म्हटलं तर हनुमंतराय कोण? महादेवाचा होता. अशात लंकेमध्ये गेल्यावरती नाचधूस केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांना रावणाच्या सैन्याने पकडलं. पकडल्यावरती त्यांनी विचारलं बाबा हनुमंतरायाला, तू आता रामप्रभूंचा सेवक, आता तुला आम्ही पकडलेले, आम्ही तुला सोडणार नाही, तुझं मरण कशात सांग. एकदा विचारलं, दुसऱ्यांदा विचारलं तुझं मरण कशात सांग. असं 6-7 वेळा विचारलं. किती? 6-7 वेळा. हनुमंतराय म्हणले आता माझं मरणच मी कशाला याला सांगू, कशात काय. पण आता ते सारखंच विचारायचं, आपण नाही का म्हणत एखाद्याला सारखं डोस नाही आणलं तर खोटं सांगत. तसं हनुमंतराय म्हणले माझं मरण शेपटीमध्ये. सगळ्या रावणातल्या पत्नी वगैरे तुम्हाला माहिती, त्याचा राजवाडा काय बारीक नव्हता, सगळ्या चिंध्या आणल्या, शेपटाला गुंडाळायला सुरुवात केली. जसं गुंडाळील तसं शेपूट मोठं व्हायचं, लक्षामध्ये. त्याला तूप वगैरे सगळं काही व्यवस्थित लावलं. आजकाल माणूस नाही का पेटवायला सगळ्यात जास्त काय असतं, तूप टाकतात. तूप रॉकेलपेक्षा सुद्धा गुणकारी तूप आहे. तूप लावला आणि शेपटीला आगणी लागली. बरं आता याचा दाखला असा, हनुमंतराय काय करायचे, ह्या काळ समोर त्या काळ समोर लंकेची अख्खी नासधूस केली, अख्खी लंका जाळली. पण एक गोष्ट लक्षात, की शेपटी कोण होते? ज्या वेळेस हनुमंतराय आपण म्हणतो ना महारुद्र किंवा भोले शंकराचा अवतार, शेपटी म्हणजे पार्वतीचा अवतार होता. आणि पार्वती मी तर म्हणतो महिलांच्या नादी लागायचंच नाही. माणूस कधी कोणता नाही का आपण म्हणतो ही मागचा राग आता काढला, त्या पद्धतीने पार्वतीला राग काय होता. बरं लंका कोणाची? लंका शंकराची. भगवान शंकरांनी आपल्या पत्नी करता लंका बांधली होती आणि तिथं बामण कोण गेलता? रावण. पूजा झाल्यावरती महादेव म्हटले बाबा काका तुम्हाला दक्षिणा काय? ते म्हटले दक्षिणा मला नको. एकदा विचारलं, तिसऱ्यांदा तो म्हटले आता एक काम कर, पूजेला कोणच्या गेला होता? लंकेत. म्हणलं ही लंकाच मला द्या. बरं ते भोळे शंकर त्यांनी हाय अशी लंका तिथं सोडली, ते पार्वतीवरती निघून गेले. मग पार्वतीच्या डोक्यामध्ये रागच होता, याने आपलं घर घेतलं. ही लंका जाळली कोणी? पार्वती. शेपटीची पार्वती झाली होती. म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं दृष्टांत लक्षामध्ये आला का, शेपटी होती पार्वती. तुम्हाला पुढच्या वर्षी एखाद्या महाराजाने विचारलं ना मागच्या वर्षी अभंग कोणता घेतला होता, सांगता आला पाहिजे. मी जरी तुमचा असलो तरी तो सांगा व्यवस्थित. आणि शूर आणि धीर, शूर तर हनुमंतराय होतेच, धैर्यवान देखील होते, धैर्य त्यांच्याकडे होते. आणि ते प्रत्येक त्याच्यामुळे देवाच्या जवळ राहायचे. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात
आजकाल कीर्तनामध्ये विनोद असला कीर्तनाचा अवघड आहे. तुम्ही किती अध्यात्म सांगा लोकांना तुमच्या अध्यात्माशी ज्ञान द्या ना. बाबा मी कळसला गेलो काल दसऱ्याला आणि चांगले असे ठोका ठोका मंडळी पुढे बसले होते 2 रस्ते आणि मी ओळी घेतली होती. सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. जातो 2 मिनिटं इकडे तिकडे झालं आणि त्यांना सांगितलं सांगा ओळी कोणती होती. मी 3 मिनिटं वाट पाहिली. 3 मिनिटं कोणाला सांगता नाही आली. जवळजवळ 400-500 पब्लिक असं. हे माणूस काय करतो आजकाल भक्ती तर करायची देवाच्या दारात तर जायचं पण डोक्यामध्ये अनेक विषय ठेवायचे. देव आशानं पावायचं नाही. देव बाजारचा भाजीपाला. देवाची भक्ती जर आपल्याला करायची ना प्रत्येक शब्दाने शब्दावरती आपलं लक्ष पाहिजे. आता या ठिकाणी शूर आणि धीर स्वामी काजी तू सांग अभंगाची 3 चरण सोडवली. आता शेवटचं चरण राहिले. तर चरण सोडवण्यापूर्वी तुमच्या आमच्या वाट्याला देवाने सगळ्यांना सारख्या आयुर्मर्यादा दिलेली आहे. आता कलियुगामध्ये किती वर्षाची आयुर्मर्यादा आहे बोला ना. 100 वर्षापर्यंत माणूस जगतो. आजारपण वगैरे मृत्यूचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता ती सांगायची इतर वेळ नाही. पण आपल्याला देखील एक ना एक दिवस महिन्यात जायचे यायचे पैसे आपल्याला देखील एक दिवस जायचे. असंच आता एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो. एक लाकूड तोडा होता. लाकूड तोडा तो जंगलामध्ये लाकूड तोडायला गेला. या जंगलामध्ये राजा आला. राजा शिकारीसाठी लाकूड तोडत त्याचं काम करत होता. आणि राजाने धनुष्याला तो बाण लावला आणि शिकार करला. तोडत त्याचा जवळपास नाग होता. लाकूड तोडण्यात तो नाग पाहिला आणि राजाला बाजूला ढकलला. म्हणजे त्या नागापासून राजा वाचला गेला. राजा बाजूला गेल्यावरती राजा पडला. राजाने पडल्यावरती लाकूड तोडायला म्हणला तुला काय अक्कल बिक्कल माझी शिकार केली. तो म्हणलं ठीक आहे महाराज जाऊ द्या पण ते पहा किती मोठा सर्प आहे हा तुम्हाला चावला असता. राजाला बरं वाटलं. राजा म्हटलं जवळ आहे. जवळ गेल्यावरती विचारलं तू काय करतो. तो म्हटलं काय नाही मी लाकूड तोडतो लाकडाचे कोळसे करतो आणि ते कोळसे बाजारात जाऊन विकतो. राजा म्हणले एक काम कर. त्यांनी त्याच्या प्रधानाला जवळ बोलवलं आणि सांगितलं याच्या नावावरती 5 एकर चांदण्याची बाग दे. किती एकर तुम्हाला इथे जोरात सांगा किती एकर 5 एकर. 5 एकर चांदण्याची बाग याला देऊन आणि बाग वगैरे सगळं काही व्यवस्थित झालं. पूर्वीच्या काळात मुद्रा असायची ती मुद्रा लावून ती 5 एकरची बाग त्याच्या नावावरती करत. राजा परत एक ठराविक कालावधी नंतर ते जंगलात शिकारीसाठी गेला आणि त्याला लाकूड तोडे परत त्याच अवस्थेत भेटला. लाकूड तोड्याचं उदाहरण नाही बघ लक्षामध्ये. आणि लाकूड तोडा तिथं जवळ गेल्यावरती पाहिलं लाकूड तोड्याची तीच परिस्थिती. सगळं काही तसंच बदललं काहीच नाही. राजाला वाटलं याच्याकडे चांगला बांगला असं चांगली मर्सिडीज गाडी असत सगळं काही व्यवस्थित असत. राजाला प्रश्न पडला त्यांनी जवळ बोलवलं. म्हणला इकडे या. जवळ गेला विचारलं बाबा तुला ती 5 एकरची बाग. म्हणला महाराज झोके ना ती चला माझ्यासोबत. राजाला घेऊन त्या बागेजवळ गेला. तिथे एकही झाड शिल्लक राहिलं नव्हतं. एकही झाड शिल्लक राहिलं नव्हतं. सगळी लाकडं जाळून त्या लाकूड तोड्याने विकली होती. लाकडं काय केली होती जाळली आणि त्याने काय विकला तुमचं नाम बरं का लाकूड तोड्याने शब्द सांगतो तुम्हाला. राजा म्हणले एक काम कर आता तुला एवढं सगळं दिलं होतं. सगळं दिलं होतं. सगळं दिलं असताना देखील तू लाकडाचे कोळसा करून तू बाजारात जाऊन येतो. तर हा कोळसा तू विकलाय पण एक गोष्ट लक्षामध्ये घे तुला मी दिली कशाची बाग होती. बाग कशाची होती त्यांनी कोळसा करून विकला. राजाने विचारलं एखादं जर तुझ्याकडे एवढं लाकूड शिल्लक असं ना चंद्राचं ते घेऊन येतो. म्हणलं काय नाही फक्त कुऱ्हाडीला दांडा शिल्लक राहिला. राजानं तो कुऱ्हाडीचा दांडा वगळली कुऱ्हाड आणि कुऱ्हाडीचा दांडा हातामध्ये घेतला. काय केलं असेल त्याने काय केलं असेल कुऱ्हाडीच्या दांड्याचं बोला ना घाबरू नका बोला बोला. त्यांनी सांगितलं हा दांडा घे आणि जाणकार एखाद्या गावाचा व्यापारी लाकडाचा व्यापार करतो त्याच्याकडे जा. कुऱ्हाडीचा एवढा दांडा होता. त्यांनी त्या दांड्याची किंमत जवळजवळ 1000 रुपयामध्ये सांगितली. फक्त एका दांड्याची किंमत. त्याला बाग किती एकरची दिली होती. किती लाकडं असेल त्याच्यात तुमचा नाही आमचं. देवाने तुम्हाला आम्हाला नर सारखाच दिलं पण आपण काय करतोय बोला ना पण असं करतोय. देवाने आम्हाला तुम्हाला आम्हाला नरदेव साखर दिलेले पण आपण आपल्या आयुष्याचं त्याच पद्धतीने करू शकतो. काहीतरी आपल्याला याच्यातनं प्राप्त करायचं असेल आपल्याला याच्यातनं पुढे जायचं असेल तर देवाचं नाम स्मरण त्याच्याशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय राहिला. बरं आजकाल जर पाहायला गेलं आपण कोरोना सारख्या महामारीतून वाचलेलो
आणि कोरोना सारख्या महामारीतनं तुम्ही आम्हीच का वाचलोय? काहीतरी आपलं पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. विठ्ठलाची कृपा नसते तुम्ही आम्ही राहिला असतो का? हजारो लाखो रुपये लोकांनी घालवलेले कोरोनाच्या काळामध्ये, तरी ती घरून आली नाही. आणि आपण फक्त मुठभरच गोळ्या खाल्ल्या असेल तरी आपण कोरोनामध्ये वाचलो. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य तुमचं आमचं असेल. पण या ठिकाणी हनुमंतरायाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग शरण शरणजी हनुमंता तुझा आलो राम तुझा काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुबट शूर आणि धीर स्वामी काजे तू साधन. 3 चरणापर्यंत आपण आलो, 3 चरण सोडवले. आता राहिलेली किती 1 चरण आहे, अजून 10-15 मिनिटं बाकी असेल. आता दादा या ठिकाणी आलेले, ती चरण आपण 2 मिनिटात सोडवू. तोपर्यंत हात सगळ्यांनी वर करा आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. आपण सोडवले. 4थं चरण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत तो अवतार कशाचा हे अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे रुद्रा 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 तुका म्हणे तुका म्हणे रुद्रा 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 तुका अंजनेची आग मरा अंजनेची आग मरा काय भक्तीचा काय भक्तीचा वाटा अंजनेची आग मरा अंजनेची आग तुका म्हणे रुद्रा अंजनीची म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत का तुका म्हणे रुद्रा तुम्ही महादेवाचा अवतार आहात आणि अंजनीच्या उदरामध्ये तुम्ही आलेला आहात, अंजनीचे कुमरा आहात. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय
पहिल्यांदा शरण शरणाजी हनुमंता आणि शेवटी काय सांगताय तुका म्हणे अभंग पहा का सुरुवातीला हनुमंता सांगतात आणि शेवटी रुद्रा सांगतात म्हणजे दोन्ही अवतरित जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात. बरं अंजनी मातेच्या कुमरा म्हणजे अंजनीचा देखील त्या ठिकाणी उद्धार झाला. आपल्या कुळामध्ये एखादा जर सात्विक व्यक्ती जन्माला आला एखादा सांप्रदायिक व्यक्ती जन्माला आला तर मागची 7 कुळं आणि पुढची 7 कुळं त्याच्यात उद्धरली जातात. आता इथं भरपूर लहान मुलं तुमच्या आमच्या माळ्यामध्ये असते. बाळा तुझं नाव काय आहे? वेदांत राहुल. याच्यासाठी एकदा जोरात काळ्या वाटत कारण की आजकाल धर्म मंडपामध्ये लहान मुलं यायला सुद्धा घाबरतात. दादा आजकाल फार अवघड झाले. अनेक ठिकाणी भक्ती शक्ती गुरुकुल आहेत अनेक ठिकाणी आळंदी पण आपल्या भागामध्ये जेवढं लहान मुलांनी वारकरी संप्रदायामध्ये यायचं ते फार नाही का घाबरतात म्हणा किंवा त्यांना वेळ नाही म्हणा. पण जर पाहायला गेलं लहान मुलं हे धर्म मंडपात आले तरच तुमचा आमचा धर्म टिकणार. आजकाल 2G आलं 3G आलं 4G आलं आजकाल आता काय आले 5G सुद्धा आले. पण जे एका वेळा तुमचं आमचं हिंदुत्व शाबूत राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही इथं धर्म मंडपात बसलो असतो का? आता दादा त्या मध्यंतरीच्या काळामध्ये धर्मवीर संभाजी महाराज म्हणून एक चित्रपट आलेला आहे आवर्जून पहा. आपली जे जुनी मंडळी होती छत्रपती शिवाजी महाराज असू द्या संभाजी महाराज असू द्या संतांबरोबर त्यांची देखील फार मोठी पुण्य आहे तुमच्या आमची हे धर्म मंडप टिकवण्याकरता आहे. संभाजी महाराजांचं जर चित्रपट पाहायला गेलं आता मला थोडंसं खेद वाटलं मी त्या दिवशी आवर्जून चित्रपट पाहायला गेलो. चित्रपटाचा तो मध्यंतर झाल्यानंतर ना अनेक जण बाहेर गेली त्यांनी चिप्स आणले थंड पेय आणलं ते खात होते आणि ते पाहता पाहता संभाजी महाराजांवरती चालले नाके पाहत होते. शेवटच्या क्षणी तर असा एक क्षण तिथं आला पुढच्या पार्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बोट तोडलेलं दाखवलं गेलं त्यांना चापकाचे फटके सगळं काही दाखवलं गेलं. आपले ते काहीच नारदम तो चित्रपट पाहायला आलेले हसत होते हसत म्हणजे आपण आपले धर्मविषयी गंभीर आहोत का? जर आपला धर्मच टिकला नाही तर तुम्ही आम्ही राहणार आहोत का? बांगलादेशमधली परिस्थिती पहा. इस्कॉनचं मंदिर आता दादा तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. इस्कॉनच्या मंदिरावरती किंवा हिंदू तिथं दिसलं तर किती मोठे हल्ले होतात. त्याच्यामुळं तुम्ही आम्ही आपला हा देव देश धर्म या सगळ्या गोष्टी टिकवल्या पाहिजे. आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं 5-6 मिनिटं राहिले ते थोडंसं अलीकडे जाऊ. वर्धापन दिनाच्या निमित्तानं अभंग घेतला होता शरण शरणाजी बोला नाही बाबा शरण शरणाजी तुझं आलो काय भक्तीच्या त्या मज दावाव्या शूर आणि स्वामी काजी तू का म्हणे अंजनीच्या म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहील. नाहीतर तुम्ही पुढच्या वर्षी एखादा महाराज म्हणत मागच्या वर्षी कोणता अभंग घेतला होता तुम्ही बघा महाराजाची तोंड. त्याच्यामुळं हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला. हनुमंतरायांचं चरित्र देखील मला जेवढं सांगता आलं तेवढं तुम्हाला आम्हाला सांगितलं. आणि भक्ती करत असताना भक्तीबरोबरची नसावी. आपण जशी सुपारी खातो ना तशी सुपारी सत्यनारायणाला आणायचं. आणि एका ठिकाणी तर असं सांगितलेलं आहे आपण जो प्रसाद म्हणजे जे काही ताट आहे तेच ताट देवा पुढे ठेवा. देवाला वेगळा नैवेद्य लागत नाही आणि तोच तुम्ही नैवेद्य म्हणून ग्रहण करा. देवाची फसवणूक करू नका. देवाला बारका नैवेद्य आपल्याला बली मोठी पोळी असं करू नका. जी काही भक्ती करतोय ती भक्ती निर्मळपणे असावी. ही सेवा करत असताना या ठिकाणी मृदुंगाची साथ ऋषी महाराज एकदम लहानपणीचा मित्र सवंगडे आणि आज मृदुंग क्षेत्रात सगळ्यात मोठं नाव झालेलं ऋषी महाराजांचं आहे. आपल्या पंचकोशी परिसरामध्ये साक्षात या ठिकाणी सरस्वती हातामधनं त्यांच्या बाहेर पडते. त्याचबरोबर गायनासाठी निवृत्ती बाबा देवडे असेल बाळशाराम महाराज लोखंडे असेल ढोबळे बाबा असेल सगळीच मंडळी मी तुमचं आहे तुम्ही माझे कोल्हे महाराज असेल नंदुराणा असेल कोल्हे महाराज असेल आणि सुंदर असे वेणेकरी निकम बाबा असेल आणि तो बारका तर सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सुंदर असे त्यांचे चांदा बाबा असतील आणि या सेवेसाठी खास आपले भीमशंकर सहकारी साखर कारखान्याचे वाहिक शर्मा आमचे मार्गदर्शक प्रदीप दादा असेल बापू असेल या ठिकाणी वस दादा असेल आमचे सगळेच मंडळी दिलीप बाबा असेल कमराम दादा असेल जेवढे दादा असेल सगळी मंडळी तुम्ही उपस्थित आहेत. आता एकाचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहील. मी तुमचंच आणि तुम्ही म्हणाना माझे आपलेपणा दाखवा. तुम्ही आपलेपणा दाखवा म्हणूनच ही कीर्तनाची संधी मला दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. अभंग सोडवत असताना जर एखादा चुकीचा शब्द माझ्याकडनं गेला असेल तर तो मोठ्या मनाने मला माफ करा. ही शूटिंग करण्यासाठी कॅमेरा जरी मारला असेल त्याच्या माझा योगीचा डोंबा आहे. मला शूटिंग करायचीच नव्हती आजच्या कार्यक्रमाचं पण मला 2-3 फोन आले आजच्या कार्यक्रमाची शूटिंग आम्हाला पाठवा म्हणजे चांगल्या व्यक्तींचे फोन आले त्याच्यामुळे शूटिंगचं नियोजन केलं. आणि हनुमंतरायला एकच मागणं मागतो. हनुमंतराय इथून मागं मला तर वाटतं ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायला याचं छोटं मंदिर होतं आता बरोबर
आज एवढं मोठं मंदिर, जवळजवळ फार मोठं मंदिर आपल्या या परिसरामध्ये झालेलं आहे. अशीच हळूहळू तुमच्या सगळ्यांकडनं देवाची सेवा घडत राहू. या सेवेसाठी गुरुवर्य दाखले बाबा देखील या ठिकाणी मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थित आहेत. माझे बाबा देखील उपस्थित आहेत. हा अभंग कोणता होता लक्षात राहिला का मावशी? तुम्ही म्हणजे महाराज जवळचा आहे म्हणून आम्ही बोलतो. आज काय नसतं, महाराज जवळचा असो किंवा लांबचा असो, पण आपल्याला काही योग्य वाटतंय ते बोलावं, चुकीचं वाटलं तर त्याचं नंतर मार्गदर्शन करावं. आणि या ठिकाणी ही सेवा करत असताना प्रत्येक चरण मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी मी आता सेवा थांबवत असताना एकच विनंती तुम्हाला करतो, इकडं पार एकच विनंती करतो, देव, देश आणि धर्म याची सेवा करा. देव, देश आणि धर्म, गोमातेची सेवा करा. मी पण माझ्या लोकांना सांगायचो गाया पळा, माझ्याकडे जर्शी होती. त्याच्यानंतर गिर आणले आणि आता परत मी केल्यावर आपल्या देशवाणीची गो माता घेऊन आलेलो. कारण की आपण इतरांना सांगण्यापूर्वी, बरोबर आहे, महात्मा गांधींचा तो दृष्टांत तुम्हाला लक्षात असेल, गुळ. ती माता गेली होती, हाले गुळ खातो. गांधी म्हणते थांबा, पहिलं मी गुळ खायचं बंद करतो, मी त्याला सांगतो. त्या पद्धतीने गोमातेची सेवा करा. गाडी चालवत असताना इंडिकेटर लावा, तुम्हाला वाढायचं कुठे हे लक्षात आलं पाहिजे. दादा आजकाल आपण भरपूर मोठ्या महागड्या गाड्या पाहतो, पण वाढताना इंडिकेटर लावा नाही. आणि ऍक्सिडेंट त्याच्यामुळे जास्त प्रमाणात होतो. हेल्मेट वापरा, शिरसाला म्हणतो पगडे पाच. तुम्ही व्यवस्थित राहिले, तुमच्या मागे तुमचं कुटुंब सुखी राहील. आणि सगळं करत असताना धर्माची सेवा करत असताना तुम्ही आम्ही सगळे हिंदू आहोत. कपाळी गंध लावायचा, कपाळी गंध लावला तर कळत हा आपल्याच नाही तर मला कधी कीर्तनात प्रश्न पडतो, हे आपले बाहेरचे. कपाळी गंध लावायचा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. कारण की तुळशी माळ घाला, कोंबडी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आणि आता नाहीच घातली तर नंतर मग बाकी घालणार आहे. त्याच्यामुळे ही सेवा करता असताना एखादा चुकीचा शब्द जर माझ्याकडे गेला असेल तर उदाहरण जे काही चांगलं वाटतं ते घरी घेऊन जा. आपला शुक्रवारचा बाजार आहे, घरी ट्रॅक्टर असतो, आपण ट्रॅक्टर टोले जोडून बाजारात जातो का? जेवढं पिशवीत बसेल तेवढं बाजारातून घेऊन येतो ना. मी 2 तासात चिंतन म्हटले, तुम्हाला जे काही चांगलं वाटतंय पिशवीत बसण्याचं नामस्मरण तेवढंच घरी घेऊन जा, बाकी काही घरी घेऊन जाऊ नका. याच ठिकाणी सेवेला फोन ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे दिलीप लोक आज आपल्या पारगावच्या सातखेळ मळ्यामध्ये हनुमान मंदिराच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या गावातील कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज लोखंडे यांचं सुसरावे अशा पद्धतीचं कीर्तन समर्पित झालेलं आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण खंडू महाराज दातखेळे, गावातील सर्वच वडीलधारी मंडळी, सर्व तरुण सहकारी मंडळी, सर्व माता भगिनी, विशेष करून आमचे सुखरे महाराज, ऋषिकेशजी सुखरे महाराज आणि सर्वच गायक वादक वारकरी संप्रदायातील सर्वच मान्यवर मंडळी, आज आपल्या हनुमान मंदिराचा 21वा वर्धापन दिन साजरा होत असताना महाराज खरं आम्ही उशिरा आलो, त्याच्यामुळे आम्हाला तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आधी जी काही उदाहरणं सांगितली ती लक्षात राहिली नाही किंवा पण शूटिंग केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते समजून घेता येते. आणि खऱ्या अर्थानं निवृत्ती महाराजांनी एक चांगल्या पद्धतीचा अध्यात्म समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
मगाशी तुम्ही सांगितलं की राहुल अगदी कमी वयातला आहे, पण इथं टाळ घेऊन या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि आपल्या धर्मामध्ये हीच एक मोठी शोकांतिका आहे की लहान वयातच जे संस्कार जे मुलांवर जसे व्हायला पाहिजे तशा पद्धतीने घडत नाहीत. आपण फक्त प्रसादापुरतंच मंदिरात जाणार असेल तर हे योग्य नाही. बऱ्याच वेळा इतर धर्मांचं जर आपण पाहिलं तर या शीख धर्मामध्ये अगदी लहानपणापासून धर्माच्या बद्दलची शिकवण एवढी मोठ्या प्रमाणात शिकवली जाते की देशाचे राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग होते 1987 सालामध्ये, 1987 ते 92. परंतु अमृतसरला गेल्यानंतर त्या गुरुद्वारामध्ये आता आपण जिथं चपला काढल्या तसं तिथं चपलाचं स्टँड असतं. देशाच्या राष्ट्रपती आल्यानंतर त्यांनी स्वतः तिथल्या सगळ्या चपला त्या रॅकवर लावायचं काम केलं. ठिकाणी 10 मिनिटं केलं असं नाही, 3-4 तास करत होते. आता इतर धर्मामध्ये जे त्यांच्याकडे लंगर असतो 12ही महिने त्या पवित्र क्षेत्रामध्ये मोफत जेवणाची व्यवस्था असते मांडी घालून. अशा काळात सुद्धा तिथं अनेक मोठी माणसं ज्यावेळेस जातात त्यावेळेस सुद्धा वाढप्याचं काम करतात. लालकृष्ण अडवाणी, मी हे सगळं शूटिंग पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट सांगितली हे करा, नाही मी अमका आहे, मी तमका आहे, माझे कपडे खराब होते. धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं आचरण शिकवलं गेलं पाहिजे. आदरणीय खंडू महाराज दातखेळे निरगुडसरला अखंड हरिनाम सप्ताह ज्यावेळेस अगदी सुरुवातीपासून, आता आमच्या सप्त्याला जवळपास 36-40 वर्ष झाले असतील, पण तिथला सप्ताह सुरू करण्याच्या पाठीमागं सुद्धा खंडू महाराज दातखेळे, बजरंग महाराज कर्जुलेकर अशी अनेक नावं घेता येतील. अशा सगळ्या मंडळींनी तो अखंड हरिनाम सप्ताह निरगुडसरचा सुरू केला आणि आज त्याला एक चांगल्या पद्धतीचं वैभव प्राप्त झालं. आम्ही नेहमी अनेक ग्रामस्थांची निवेदनं साहेबांकडे आलेली पाहतो, साहेबांना भेटायला येतात. साहेब आम्ही मंदिर बांधलंय, मंदिराच्या समोर सभा मंडप पाहिजे. साहेब 4 लाख, 8 लाख, 10 लाख जसजशी जागा उपलब्ध आहे तशा पद्धतीनं सभा मंडप आपण देत असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा धर्म करण्यासाठी त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता इथं आपण सगळेजण बसलोय, हनुमानाचं मंदिर आपण इथं बांधलं, परंतु एखाद्याला जर सांगितलं की हनुमान चालीसा जर एखाद्याला म्हणून दाखवा तर मला वाटत नाही ते एकाची सुद्धा पाठ असेल. आपली शोकांतिका ही आहे की ती आपल्याला युट्यूबवर लावावं लागते आणि आपल्याला हात जोडावे लागतात. आणि त्यामुळं पुढच्या 22व्या वर्धापन दिनाला येत असताना किमान काही नाही, आजपासून हा एक संकल्प करा की रोज संध्याकाळी इथं हनुमानाची आरती झाल्यानंतर सगळ्या वस्तीने हनुमान चालीसासाठी उपलब्ध राहिलं पाहिजे. ते कानावर जरी गेलं तरी ते पाठ होईल. घरी जरी आपण एखादं गाईचं दूध काढत जरी असलो, हनुमान चालीसा इथून स्पीकरवर जरी लागली तर ती चालू आपल्याला पाठ होते. एखादं गाणं काय आपल्याला कर्व घेऊनच पाठ करावं लागतं अशातली गोष्ट नाही, परंतु ती सातत्यानं आपल्या कानावर पडल्यानंतर पाठ होते. तसं आजपासूनचा हा एक संकल्प करूया का हनुमान चालीसा संध्याकाळी 7 वाजता ही प्रत्येकाला ऐकायला जाईल. म्हणजे लोकांना त्रास होणार नाही असं नाही, कमी आवाजात वस्तीला नीट ऐकायला जाईल अशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी करूया. शेवटी बजरंग बलीचं स्थान आज आपल्याकडे. बजरंग बली ही शक्तीची देवता आहे, बुद्धीची देवता आहे. बऱ्याच वेळा काय असतं की आपण म्हणतो तो पैलवान गडी आहे, पैलवानाला काय एवढं डोकं नसतं, परंतु त्याची उद्गातेच हनुमान राय आहे. कोणत्याही तालमीमध्ये तिथल्या मातीला स्पर्श करण्याच्या आधी तिथल्या बजरंग बलींच्या मूर्तीला, फोटोला हात लावून ज्यावेळेस नमस्कार करतो त्यावेळेस त्या पैलवानाच्या अंगामध्ये बुद्धी आणि शक्ती या दोन्ही येत असतात. आणि बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्या लोकांना माहीत नाही महाराज, पण जिथं जिथं तुम्ही हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनाला जाल किंवा जिथं जिथं हनुमानाचं उदाहरण सांगण्याचा प्रयत्न कराल, बऱ्याच वेळा गावाच्या बाहेर हनुमानाचं मंदिर का असतं हे पण सांगा. की पूर्वीच्या काळामध्ये आखाडा किंवा बाकीच्या या सगळ्या गोष्टींसाठी
समर्थ रामदास स्वामींनी ही सगळी व्यवस्था केलेली होती. गावाच्या गाव कुसाबाहेर त्या ठिकाणी तालीम असावी आणि म्हणून तिथं बऱ्याच मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील. नेरगुडसरला आले तर पश्चिमेला दक्षिणेला तोंड करून आहे, जवळ्याला गेलं तर पश्चिमेला तोंड करून मंदिर आहे. पण ही गावाच्या वेशीच्या बाहेर असायची, तिथं तालमी असायच्या. आता तालमी नामशेष झाल्या, मंदिरं राहिली, मंदिरांचा जीर्णोद्धार झाला, चांगलं झालं. एवढं विस्तीर्ण आणि एवढ्या उंचीवर असलेलं मंदिर म्हणजे आपण धुमाळस्थळात गेलो तर कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. इथं आल्यानंतर हेच एवढे मला उंचीवरचं मंदिर वाटलं. खूप सुंदर आहे की इथून कारखाना दिसतो, कारखान्याच्या इमारती दिसतात, इकडं तुकाई महाराज मंदिर दिसतंय, इकडं खापलिंग दिसतंय, सगळं दिसतंय. एवढ्या उंचीवर आहे. तर हे सगळं जोपासण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करा. मंदिरं बांधली, त्याची निगा राखायची फक्त 4-6 लोकांची जबाबदारी आहे असंच गोष्ट नाही. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे इथं जर चांगली फुलांची जर झाडं लावली तर तीच मंदिराच्या देवाच्या पूजेला वापरता येतील. बाकीच्या गोष्टी हे सगळं आत्मीयतेने केलं तर ते वर्धापन दिन करण्यामध्ये अर्थ आहे. अन्यथा डिसेंबरमध्ये आमचा वर्धापन दिन असतो, एकदा फास उरकून घ्या, एवढ्या पुरतं ते राहता कामा नये. आणि आमच्या सगळ्या तरुण सहकार्यांना हीच विनंती आहे की हे सगळं टिकलं पाहिजे. महाराष्ट्र मगाशी जसं सांगितलं तसं तुमच्याकडे जर्सी गायी होत्या, त्यामुळे तुम्हाला अधिकार नव्हता की देशी गायी सांभाळा. पण मी अधिकारानं सांगतो का गेली 2010 सालापासून आज 2024 चालू आहे, आज जवळपास 14 वर्षापेक्षा अधिक काळ माझ्याकडं 21 देशी गायी माझ्या शेतावर आहेत. आणि त्याच्यामुळं हे सगळं टिकलं पाहिजे. काल राज्याच्या मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईला झाला, परंतु देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या दारामध्ये देशी गायीचं गोपाल धनाचं त्या ठिकाणी पूजन जे झालं, त्या ज्या गायी गेल्या होत्या त्या आपल्या शिरूर तालुक्यातल्या अहमदाबाद मधल्या गेलेल्या होत्या. हे सुद्धा आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आता हे सगळं अध्यात्म, विज्ञान, आरोग्य सगळं एकमेकाला रिलेटेड आहे. जोपर्यंत तुमच्याकडं देशी गायी होत्या तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होत नव्हता. आता जर्सी गायी आल्या त्यामुळं प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा पेशंट येणार. आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी किमान 2 देशी गायी सांभाळा. हे दाखवण्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याचा अध्यात्माचा सुद्धा संबंध आहे, विज्ञानाचा सुद्धा संबंध आहे आणि आरोग्याचा सुद्धा संबंध आहे. अधिक काही न बोलता आता जेवणाची वेळ झाली, भाषण बंद, राशन द्या अशा पद्धतीची. म्हणून अधिक काही न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांना ह्या चांगल्या धार्मिक कार्यासाठी उपस्थित राहता आलं. तसं पारगाव, दातखेडमळा, नेरगुडसर हे वेगळं नाही, हे सगळं एकच आहे. हे फक्त कारभार करण्यापुरतं प्रत्येकाला हद्दी ठरवून दिलेलं आहे. तसं दातखेडमळा पारगावपेक्षा नेरगुडसरला अधिक जास्त जवळचा आहे. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था या निमित्ताने केली. हे सगळं आध्यात्मिक वातावरण टिकलं पाहिजे. किमान आपल्या वस्तीतली 2 तरी पोरं तालमीत कुठेतरी गेली पाहिजे, नाव लौकिक मिळवला पाहिजे. आज आंबेगाव तालुक्याची शोकांतिका आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये एकही पैलवान नाही, तेवढं शिरूर तालुक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने झाल्या पाहिजे. आता असं म्हणलं का पोरं पुढे येणार आम्हाला जिम द्या, आणि जिम मध्ये सगळ्या गोष्टी होतात असं नाही. तालमी सुरू करा, तुम्ही जोर बैठका सुरू करा, मग बाकीची पुढचा प्रवास करता येतो. अधिक काही न बोलता आपल्या ह्या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्याचे सहकार मंत्री नामदार वळसे पाटील साहेब यांच्यावर भरभरून आपण सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे. आणि सातत्यानं नामदार वळसे पाटील साहेबांनी सुद्धा आपल्या तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी राज्यात काम केलेलं आहे. नेहमी महाराष्ट्रामध्ये कोणीही कार्यकर्ता फिरताना त्यावेळेस त्यांना विचारलं जातं तुम्ही कुठचे येतं, त्यावेळेस सांगतो आम्ही वळसे पाटलांच्या मतदारसंघातले. हा एक अभिमान आहे. आणि तशाच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्याला अभिमान राहतो की आपला नेता राज्याच्या राजकारणामध्ये फार उत्तुंग आहे. उद्या सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी स्थान राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मिळावं अशी हनुमानरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय साहेबांच्या वतीनं सुद्धा आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती.